GRI हा रद्द व्हावा, अन्यथा ओबीसी मतपेटीतनं आपला राग, आपली चीड आणि या सरकारबद्दलचा संताप येऊ घातलेल्या सर्व निवडणुकांमध्ये दाखवतो. आव्हान हे असेल की ओबीसी बांधवांचं सगळं आरक्षण संपलेलं आहे. त्यामुळे आता ओबीसीच्या जागावर जर आणखीन कोण उभे राहणार असतील तर आता आम्ही ओबीसी बांधवांना आव्हान करतो, आता फक्त ओबीसीच्या जागावर उभं राहायचं नाही, आता ओपन ओबीसी सरसकट जागावर SC ST बांधवांच्या जागा सोडून बाकी सगळ्या जागावर आपण उभं राहायचं. त्यामुळे आता ओबीसीवरच उभं राहायचं नाही तर ओपन टू ऑल. जर आमच्यात कोण घुसला असेल तर आम्हाला पण दुसऱ्याच्यात घुसल्याशिवाय पर्याय नाही ना. आता उद्याची मागणी ही आमची आहे की 2 सप्टेंबरचा ओबीसीचं आरक्षण संपवणारा जो गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे GRI हा रद्द व्हावा, अन्यथा ओबीसी मतपेटीतनं आपला राग, आपली चीड आणि या सरकारबद्दलचा संताप येऊ घातलेल्या सर्व निवडणुकांमध्ये दाखवतो. आता खरं तर आरक्षण संस्थेच्या आरक्षणाच्या परिस्थितीने प्रामुख्यानं काय नेमकं आव्हान हे असेल की ओबीसी बांधवांचं सगळं आरक्षण संपलेलं आहे. त्यामुळे आता ओबीसीच्या जागावर जर आणखीन कोण उभे राहणार असतील तर आता आम्ही ओबीसी बांधवांना आव्हान करतो, आता फक्त ओबीसीच्या जागावर उभं राहायचं नाही, आता ओपन ओबीसी सरसकट जागावर SC ST बांधवांच्या जागा सोडून बाकी सगळ्या जागावर आपण उभं राहायचं. आता आरक्षण संपलेलं आहे ना, त्यामुळं आम्हाला जर आमचं आरक्षण संपवून जर आमचं प्रतिनिधित्व घालवणार असतील आता दुसऱ्यांना कशाला निवडून द्यायचं, सगळीकडे उभं राहायचं. आपण 50-60% आहोत, 60%ने एकत्रित आल्यावर हे यांचा पासंगाला तर पडेल का. त्यामुळे आता ओबीसीवरच उभं राहायचं नाही तर ओपन टू ऑल. जर आमच्यात कोण घुसला असेल तर आम्हाला पण दुसऱ्याच्यात घुसल्याशिवाय पर्याय नाही ना. आता वंजारी समाजाचं 2% आरक्षण जे आहे ते व्यक्त जरांगे काही मागणी करेल त्याला कोण खाते, काय काय संबंध आहे. जरांगे कोण आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, जज आहे, हायकोर्ट जज आहे, सुप्रीम कोर्ट जज आहे, कोण आहे. मागणी कोण बी काही बी करतं. गावात पाराच्या कट्ट्यावर बसल्यावर तंबाखू चोळत माणसं काही मागणी करते. काल परवा एक माणूस भेटला बरं का, काल परवा एक माणूस भेटला, म्हणला बीडमध्ये समुद्र झाला पाहिजे, बीडमध्ये समुद्र झाला पाहिजे मला. अरे बीडमध्ये समुद्र कसा होईल, होईल का. मग जोपर्यंत बलुत्याचं आलुत्याचं दुखणं जरांगेची जात सहन करणार नाही तोपर्यंत तुम्ही ओबीसीचं आरक्षण कसं घ्याल. ते संविधानाला मान्य नाही. जन्माला यावं लागतं ओबीसी मध्ये, तेव्हा ओबीसीचं आरक्षण भेटतं ना. असं कुणीतरी वड्यावरचं चाल वांग्यावर कुणी म्हणाल, हा कुणी म्हणाल, कुणी काही म्हणतील. आता मी जिल्हा परिषद जागा भेटेल उधळून बघूया आम्ही माहिती उद्या. आज आलो की मी, अरे भुजबळ साहेब सोडा लांब, अरे इथं आज गेवराईमध्ये उमापूरमध्ये जाहीर सभा स्पीकर लावून रात्री रात्री एवढी लोक आहेत, तू त्यांची कधी सभा नाही ते काय जेवढे जेवढे बोलवलेले आहेत तेवढे सगळी मंडळी उद्याच्या ओबीसीच्या विचारपीठावर असतील आणि ओबीसीचा यलगार, ओबीसींची लाट, ओबीसींचा संताप, ओबीसीची चीड महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना दाखवली.